शपथ नारायण धारप भाग 2। रवी ओसवाल 40च्या या अंगास होता. त्याच्या सडसडीत अंगयष्टीकडे, नितळ चेहऱ्याकडे, चपळ हालचालीकडे पाहिलं तर यावर सहसा विश्वास बसत नसे. कोणी सांगितलं असतं की शाळकरी वयात रवी गलेलठ्ठ होता, सर्वांच्या थट्टेचा विषय होता, तर त्यावरही विश्वास बसला नसता. टाटा, बिर्ला, महिंद्रा, मोदी यांच्या रांगेत तो अजून जाऊन पोहोचला नव्हता, पण पोहोचणार यात कोणालाही शंका नव्हती. इंडिया टुडे, बिझनेस इंडिया इत्यादीतून त्याच्या मुलाखती आल्या होत्या. भारतातून रशिया, जपान आणि जर्मनी, अमेरिका अशा पूर्व पश्चिम दोन्ही दिशांना गेलेल्या शिष्टमंडळात त्याचा समावेश झालेला होता. अर्थात प्रत्येक क्षेत्रातच अशी प्रसिद्ध नावं असतात, पण बहुधा प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या लफड्याची काळी कड असते. स्मगलर्सची जवळीक, एखाद्या कमोडिटीचं कार्टेल, कधी MRTPची सावली, कधी एखाद्या सिनेमा नटीबरोबरच्या अफेअरच्या अफवा, या सर्वांपासून रवी अलिप्त होता. पण तो सर्वत्र लोकप्रिय होता. उच्चभ्रू आणि विद्वत्मान्य समाजातल्या दोन्ही वर्तुळात त्याच्या ओळखी होत्या. स्नेही होते, वावर होता. हात लावील त्याचं सोनं करील असं त्याच्या संबंधात म्हटलं जात असे. ते अगदीच खोटं नव्हतं. त्याचे काही निर्णय आश्चर्यकारक होते, पण शेवटी ते फायद्याचेच ठरत होते. त्याच्याबद्दल लोकांना नवल करू देत, पण कोणीही त्याला विक्षिप्त हे विशेषण चिटकवलं नसतं. 6 आकड्यात उत्पन्न आणि 7 आकड्यात कदाचित जास्तही जायदाद असणाऱ्याने जसं राहायला हवं तसाच तो राहत होता. मुंबई, दिल्ली, कलकत्ता इथे त्याचे ब्लॉक होते. आठवडा अखेर विश्रांतीसाठी 1.25 एकर जागेवरील 15 खोल्यांचं फार्म हाऊस होतं. स्विमिंग पूलसह सर्व सुखसोयी असलेलं. आवश्यकताच पडली तर वापरण्यासाठी त्याच्या 2 कंपन्यांची 8 सीटर विमानही होती. बंगल्यावर माळी होता, घरकामासाठी नोकर होता, स्वयंपाकीण होती. ज्याला त्याला एकदा त्याची कामं सांगितल्यावर पुन्हा तो तिकडे लक्ष देत नसे. बंगल्यावर त्याने कधी कोणाला पाहुणं म्हणून आणलं नव्हतं. जणू काही तो त्याच्या उद्योग, व्यवसाय, कंपन्यांचं जग पार बाहेर ठेवूनच इथे येत होता. बंगल्याचा फोन नंबरही डिरेक्टरीत नव्हता. अगदी थोड्यांना तो माहीत होता. शनिवार रविवारचा वेळ तो कसा घालवतो याचं अनेकांना नवल किंवा कुतूहल वाटत असेलही. रवीला त्याची फिकीर नव्हती. सकाळी 700-800 मीटर पोहणं, मग 10च्या सुमारास स्नान, 12ला साधं जेवण, 2 तास विश्रांती, दुपारी ऊन जरा उतरल्यावर मागच्या टेकडीवरून 5-7 किलोमीटरची रपेट आणि फावल्या वेळात आवडीच्या विषयांवरील पुस्तकांचं वाचन किंवा भारतीय पाश्चिमात्य संगीतांच्या कॅसेट ऐकणं. रवीने विवाह केला नव्हता. तशा त्यांच्या समाजातल्या कोट्याधीशांच्या मुलींसाठी त्यांच्या पालकांनी खूप खटपट केली होती, पण तो एकटाच राहिला होता. फार कोणी छेडलं तर हा प्रश्न खाजगी नाही का, एवढ्यावर तो त्यांना थांबवत असे. कोणत्याही परिस्थितीत त्याच्या शनिवार रविवारच्या आरामात व्यत्यय आणायचा नाही अशी त्याची हाताखालच्यांना सक्त ताकीद होती. अगदी जागतिक युद्ध झालं तरी सोमवारपर्यंत थांबा, तो अर्धवट थट्टेने म्हणत असे आणि त्याचा हा नियम पाळला गेला होता. रवी सकाळीच बंगल्यावर आला होता. दिवसभराचा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला होता. संध्याकाळी तो नेहमीपेक्षा आणखी दूर अंतरापर्यंत रपेट करायला गेला होता आणि आता परत येताना पाय बोलायला लागले होते. परत गेल्या गरम पाण्याचा बाथ घ्यायचं त्याने मनोमन ठरवलं होतं. फाटकातून तो आत शिरला तेव्हा अंधार झाला होता. दिवे लागले होते. वरांढ्याच्या पायऱ्या चढताना त्याला क्षणभर चक्कर आल्यासारखं झालं. त्याला तसा अनुभव पूर्वी कधी आला नव्हता. समोरचा सर्व देखावा क्षणमात्र नाहीसा होणं, समोर काळ्याक भिन्न अंधाराच्या घड्यावर घड्या उलगडणं, समोरून गारीगार रक्ताचं बर्फ करणारा वारा घोंघावत येणं आणि मग पुन्हा सर्व काही पूर्ववत होणं. वरांढ्याच्या खांबाचा आधार घेऊन तो काही क्षण उभा राहिला, पण तो अनुभव अर्थात नकारात्मकच होता. त्याने स्वतःशीच मान हलवली. त्यावेळी त्याला माहीत नव्हतं आणि पुढेही कधी कळलं नाही. याच क्षणी जयराम रेल्वे चाळीतल्या त्या मागच्या खोलीत फुटणाऱ्या फुग्यातून आलेला हसण्याचा आवाज ऐकून क्षणमात्र हतबुद्ध झाला होता.
स्नान, भोजन, वाचन, संगीत हे सर्व कार्यक्रम मनासारखे पार पडले. पण त्या चमत्कारिक अनुभवाची सल मागे राहिलीच होती. ती रात्रीच्या झोपेतही आली. सर्वसाधारणपणे शांत असलेली त्याची झोप त्या रात्री स्वप्नांनी चाळवली गेली होती. सकाळी तो रात्री काही वेडीवाकडी स्वप्न पडली असली तर ती विसरून गेला होता. पण त्यावेळी ती स्वप्न अनुभवताना, वेड्यावाकड्या निसरड्या वाटांवरून काहीतरी भयानक पाठलागावर असताना, जीव मुठीत घेऊन पळताना, तेव्हाही त्याला जाणीव होत होती, हे स्वप्न नाही, किंवा स्वप्न असलं तर संपूर्ण असत्य नाही. मागच्या कोणाच्या तरी विदारक अनुभवाची ही लांबवर पसरत आलेली एक सावली आहे. त्या अनुभवाचा घुमत आलेला हा अनुनाद आहे. त्याला हे बरोबर उमगलं होतं. रविवार आला पण नेहमीचा उत्साह आणि उल्हास घेऊन आला नाही. त्याला ताप नव्हता, पण ताप येऊन गेल्यासारखं वाटत होतं. केवळ कालच्या खूप लांबवरच्या रपेटीने एवढा परिणाम होईल, त्याचा यावर विश्वास बसत नव्हता. आरशावर किंवा काचेवर एक अतिपातळसर असा धूसर थर आल्यासारखं वाटत होतं. 40शी जवळ आल्याची तर ही खूण नव्हती. मेडिकल चेकअप करून घ्यायची तर वेळ आली नव्हती. पुन्हा तसा काही अनुभव आला तर ते करून घ्यावं लागणारच होतं. पण आज जास्त धावपळ नको होती. सकाळच्या पोहण्याला त्याने सुट्टी दिली. जेवणातही कोणता चमचमीत पदार्थ नको असं त्याने बाईंना सांगितलं. जेवणानंतर दुपारी तो जरासा म्हणून कलंडला तो चांगला 4 तास गाढ झोपून राहिला होता. जाग आल्यावर तो मनाशी नवल करत होता. आजवर असं कधी झालं नव्हतं. पण सकाळची हुरहुर आणि सुस्तावलेपणा गेला होता. ती संध्याकाळ चांगली गेली, आरामात गेली. सोमवारी सकाळी तो ऑफिसात आला तेव्हा नेहमीप्रमाणेच टेबलावर पत्रांची मोठी चळत होती. इंटर कंपनीचे मेमो होते. वेगवेगळ्या खात्यांचे अहवाल होते, एस्टिमेट होती. सर्व पत्र उघडून विषयवार लावलेली होती. पण सर्वांच्या शेवटी एक पिवळं पाकिट होतं, न उघडलेलं. इतकं विसंगत की रवी त्या पाकिटाकडे पाहतच राहिला. वेगळं तेच आधी निवडण्याचा मानवी स्वभावच आहे. रवीने साहजिकच ते पाकिट आधी हातात घेतलं. अगदी पातळ वाटत होतं. एखादाच कागद असावा. पत्ता मराठीत होता पण अक्षर ओळखीचं नव्हतं. डावीकडे किंवा मागे पत्र पाठवणाऱ्याचा पत्ता नव्हता. टेबलावरच्या पेपर कटरने त्याने पाकिट उघडलं. आत एकच कागद होता, लहानसा कागद. रवीने तो कागद बाहेर काढला, घडी उलगडली. शेवटच्या क्षणापर्यंत त्याला कल्पना नव्हती. कागदावर 2च ओळी होत्या. आपली शपथ आठवा, मायगावला परत या, टिनपाट मेजर. रवी त्या 2 ओळींकडे पाहत होता. त्या पुन्हा पुन्हा वाचत होता. डोळ्यांसमोरचा तो पांढरा चौकोन स्वतःभोवती गोल गोल फिरतोय असं त्याला वाटलं. पांढरं वादळ, पांढरा टोर्नॅडो, नाही धरणीकंप. जमीन उकळत होती. समोर खोल काळं विवर होतं. त्यातून काहीतरी वर येत होतं. रवीने डोळे घट्ट मिटून घेतले. इतके घट्ट की कपाळात वेदना आली. हाताने टेबलाची कड घट्ट धरली. इतकी घट्ट की हातात कळ आली. आसपासची भासातली वावटळ शांत झाली होती. त्याने डोळे उघडले तेव्हा तो पांढरा चौकोन तसाच टेबलाच्या काचेवर होता. त्याने दोन्ही हात चेहऱ्यासमोर आणले. दोन्ही हातांच्या तळव्यावर रक्ताचे डाग होते. टेबलाच्या काचेच्या क्लिपा तर टोचल्या नव्हत्या. पण त्याने खाली पाहिलं नाही. त्याला माहीत होतं या लहानशा जखमा क्लिपांच्या नाहीत. खरोखरच कसल्या ते एवढ्यातच आठवेल. एवढ्यातच मनाचे खोलवरचे कप्पे, नाही दारं धाडधाड उघडायला लागली होती. अनुभवलेले पण दाबून ठेवलेले, म्हणून विकृत झालेले आकार मोकळे होत होते. ओळखीचे वाटत होते. आता त्यांना आवाजही होता, घोगरा, टोकदार. किती पळशील रे ढब्बू, आता कुठे जाशील रे ढब्बू ढोल. आवाज ओळखीच्या कडेकडेवर वावरत होता. तीही ओळख एवढ्यातच पटेल. त्याला ते नको होतं, पण आता त्याच्या इच्छेचा प्रश्नच कुठे होता. तो एक कागदाचा चौकोन, ते एक नाव, टिनपाट मेजर. जयराम, काळा सावळा हडकुळा तरतरीत डोळ्यांचा जयराम.
आयुष्याच्या नकाशावरून एक गडद रंगाचा ब्रश मारला गेला होता. सगळी नाती बदलली होती, सर्व परिमाणं बदलली होती. काचदाराचा आवाज झाला. त्याची सेक्रेटरी आत येत होती. हातात पॅड होतं, कागदही होते. आजच्या अपॉइंटमेंट असतील, मीटिंग असतील. आवाजावर ताबा आणायला त्याला खूप कष्ट पडले. त्याचा चेहरा विलक्षण चमत्कारिक दिसत असला पाहिजे. रेखा त्याच्याकडे नवलाने काहीशा भीतीनेच पाहत होती. रेखा, लेट मी बी अलोन. 15-20 मिनिटात मी तुला बोलवतो. येस सर. ती वळली, आज्ञाधारकपणे बाहेर गेली. त्याला निघायला हवं होतं. आत्ताच्या आत्ता निघायला हवं होतं. सुदैव की प्रवासासाठी जय्यत तयारी असलेली एक सुटकेस त्याच्या ऑफिसात सदैव तयार असायची. त्याच्या फिरत्या खुर्चीमागे एक आधुनिक शैलीचं पेंटिंग होतं. खटका दाबताच कुलूप उघडलं. पेंटिंग हवेतून फिरलं. आत गोल दाराची सेफ होती. नंबर फिरवताच दार उघडलं. आत फाईल्स होत्या. स्टॉक, शेअर्स, डिबेंचर्स, फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स, प्रॉपर्टी डीड्स, विमा पॉलिसीज, आयुष्यभर मेहनत करून कणाकणांनी एकत्र केलेली पुंजी. त्या चौथऱ्यावर तो उभा होता. या कागदात सत्ता होती. त्या सत्तेनेच त्याच्या शब्दाला आणि इच्छेला मान मिळत होता. पण या क्षणापुरते ते सर्व कागद पारदर्शक होत होते आणि काहीतरी वेगळंच मागून डोकावत होतं. काळोखात दडलेल्या गुहाशिल्पांवर प्रकाशझोत पडत होता. बालपणाचे शाळकरी मित्र आठवत होते. पण केवळ तेच नाही, आणखीही काहीतरी उजेडात येत होतं. इतकी वर्ष मनात खोलवर दडपून ठेवलेलं. हलणारी चित्र, जुनी ओसाड घरं. डोकं हातात गच्च धरून रवी मागे सरला. क्षीणसर आशेचा एक किरण आला. तो अजून सलामत होता, बाकीचेही असतील. आठवणी जीवाचं पाणी करणाऱ्या होत्या, रक्ताचा बर्फ करणाऱ्या होत्या. पण ते सर्व वाचले होते. एकदा वाचले होते. आता पुन्हा तिथे जायचं होतं. पुन्हा एकदा. एकाएकी अर्थहीन, कसपटासमान झालेले ते कागद त्याने घाईघाईने बाजूला सारले. मागे रेक्झिनची झिप असलेली पिशवी होती. ती त्याने पुढे ओढली. झिप खेचताच पिशवीचं तोंड उघडलं. आत नोटा होत्या. 50च्या, 20च्या, 10च्याही. एक कागद होता. त्यावर आकडाही होता. 2200 रुपये. जेव्हा जेव्हा आठवण झाली तेव्हा तेव्हा त्याने खिशात जे काही पैसे होते ते या पिशवीत ठेवले होते. इमर्जन्सीसाठी. त्याच्यासारख्या लक्षाधीशाला या 2-3 हजारांनी काय मोठं मिळणार होतं. पण स्वतःशीच हसत त्याने पैसे ठेवणं चालू ठेवलं होतं. खोलवर अशी काही जाणीव होती की असा एक निर्वाणीचा क्षण समोर येणार आहे. रेक्झिनची पिशवी कोटाच्या आतल्या खिशात ठेवून त्याने सेफ बंद केलं. भिंतीतल्या कपाटातल्या तळकप्प्यात भरलेली सुटकेस होती, ती बाहेर काढली. खुर्चीपाशी ठेवली आणि मग खुर्चीत बसून घंटी वाजवली. 5-7 सेकंदातच रेखा खोलीत आली. समोरच्या खुर्चीवर बसली. हातातले कागद टेबलावर ठेवून ती वर पाहत म्हणाली, सर. रवीने एक हात वर केला होता. तिचे शब्द ओठांवरच थिजले. रेखा, ते सर्व जरा बाजूला ठेव. मला एका अतिमहत्वाच्या कामासाठी आत्ताच्या आत्ता निघावं लागणार आहे. पण सर, मला माहिती आहे खूप महत्त्वाच्या मीटिंग्स असतील. त्यांच्या यश अपयशावर कदाचित लाखोंचा फायदा तोटा अवलंबून असेल. मी नाही म्हणत नाही, पण मला आत्ता वेळ नाही. मला आत्ताच्या आत्ता निघायला हवं. पण सर, तुम्ही जाताय तरी कुठे? कुठे? अगं घरी. रेखा, घराकडे चाललो आहे. आणि परत केव्हा येणार आहात? परत? रवीचा चेहरा क्षणमात्र गोरामोरा झाला. परतीचं काही सांगता येत नाही. खरंच सांगता येत नाही. त्याचा आवाज किती खाली आला होता. रेखा, तुझा कोणत्या देवावर विश्वास असला तर त्याच्याकडे माझ्यासाठी, माझ्या सुरक्षिततेसाठी, माझ्या संरक्षणासाठी प्रार्थना कर. दयेची भीक माग. हो, तू तेवढंच करू शकतेस, बाकी काही नाही. इतरांना काय सांगायचं ते तुला माहीत आहेच. आता जा. रवीची नजर खोलीवरून फिरत होती. संपत्तीच्या खुणा सर्वत्र होत्या. त्याला मनोमन खात्री वाटत होती, हे सर्व पाहायला आपण परत येणार नाही. घरी चाललो आहे देवा, घरी. तो स्वतःशी पुटपुटला आणि ऑफिसच्या मागच्या दाराने बाहेर पडला. खाली येऊन त्याने टॅक्सी केली. स्टेशनचा पत्ता सांगितला. इतक्या वर्षांच्या परिश्रमाने घडवलेलं आयुष्य.
असं वाटत होतं की यासारखं अभंग, चिरेबंदी, भक्कम काहीही नाही. पण तसं नव्हतं. वरून अभंग अतूट वाटणाऱ्या या घडीव सत्यपृष्ठाला अनेक अनपेक्षित फटी होत्या. या फटीतून माणूस किती सहजपणे पलीकडे जाऊ शकत होता. पलीकडे, जिथे रंग सुवर्णावरून लालीकडे, लालीकडून काळ्याकडे झुकत होते. जिथे विश्वासाची रेषा पार होत होती. जिथे सहाय्याला कोणी नव्हतं.